शासनाच्या नियमानुसार निवडणूक आयोगाच्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अंतर्गत मतदार नोंदणी व पडताळणीचे फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन भरून घेणे अपेक्षित आहे। मात्र सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे याच प्रक्रियेत नियमांना फाटा दिल्याचा आरोप समोर आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी सर्व मतदारांनी तलाठी कार्यालयात येऊन फॉर्म भरावेत असा संदेश देत शॉर्टकटचा मार्ग अवलंबल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून शासनाच्या आदेशांची व GRची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी आणि नियमानुसार घरपोच जाऊन SIR फॉर्म भरून घ्यावेत अशी मागणी दौलत चिने, प्रकाश दवंगे, अरुण गुमरे, संजय खेडकर, सोमनाथ बिडवे, अरुण चिने, केशव चिने, कैलास चिने, अनिता खेडकर, कल्पना चिने आदींसह ग्रामस्थांनी वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे। आता या प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकारी घेतात का आणि संबंधितांना नियमानुसार काम करण्याचे निर्देश दिले जातात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। SN न्यूजसाठी आदित्य हटकर। आता जे शासनाचे कर्मचारी जे गावातील सर्व नागरिकांना किंवा त्या कुटुंब प्रमुखाला इथं चावडी बोलून एखादं बोलून ते नाव नोंदणी करण्याकरता बोलावतात, पण माझी शासनाला विनंती आहे का आता शेतीचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, सर्व लोक शेतावर जातात, तेव्हा प्रत्येकाला येणं त्या ठिकाणी शक्य नाही। तरी आपण जे बिलो नेमलेले आहेत त्यांनी प्रत्येका घरोघरी जाऊन सगळी नाव नोंदणी करावी अशी मी शासनाला विनंती करतो। आज शासनानं जे शासकीय कर्मचारी पाठवून गावामध्ये प्रत्येक नागरिकाला जमा करतायत ते शासनाच्या अनुषंगाने सर्व चुकीचं आहे। शासनानं दिलेल्या JRनुसार त्या शासकीय BLA-2ने प्रत्येकाच्या घरी जाऊन तो सर्वे करणं गरजेचं आहे। तसं न होता प्रत्येक नागरिकाला त्यांनी चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर बोलून ते फॉर्म भरण्याची सुरुवात केलेली आहे। तरी आज नागरिक कुणी दिंडीत गेलेला आहे, कुणी शेतीची कामं चालू आहे, त्यामुळं कुटुंब प्रमुखाला येणं अशक्य आहे। म्हणून शासनाने नेमलेल्या BLA-2नुसारच हे मतदान नोंदणी व्हावं आणि ते प्रत्येकाला सोयीस्कर जाईल, प्रत्येक नागरिकाला सोयीस्कर जाईल म्हणून घरोघरी त्यांनी प्रत्येकाचा सर्वे करणं गरजेचं आहे। प्रत्येक नागरिकाला ते करणं सोपं राहील अशा अनुषंगाने आम्ही हे आज ही बाईक देतो आहोत। आज पाथरे गावामध्ये आमचे जे तहसील, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर अधिकारी यांनी गावामध्ये येऊन फक्त ग्रामपंचायत ठिकाणी सभा घेऊन तिथं बॅलोचे फॉर्म भरतात आणि प्रत्येक आधार कार्डाची 2 झेरॉक्स असे। सकाळी 9 वाजता पाथरे गावामध्ये एक मीटिंग झाली, त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि मंडल अधिकारी हे येऊन आमच्या गावामध्ये फॉर्म भरून घ्यायला ग्रामपंचायतमध्ये सर्वांना बोलवून आणि तिथं फॉर्म भरत होते बॅलोवरचे का जे शासनाचं JR आहे का प्रत्येक घरी शिक्षक किंवा कोणी अधिकारी जाऊन प्रत्येकाची सखोल माहिती अशी आधार कार्डाच्या नंबरावरून घेतली पाहिजे। पण असं काही घडून नाही राहिलं। आमच्या पुऱ्या गावामधील जे लोक आहे, गाव मोठं आहे आणि सर्व जंगलामध्ये राहणारी मंडळी सर्व रानात राहत्या, तर कोणी कामाधंद्याला जातं तर काय करतं, तर कोणी घरी सापडत नाही। तर त्याच्याकरता नाही ना तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती करतो का साहेब आपण आपल्या अधिकाऱ्यांना तुमच्या अधिकारामध्ये प्रत्येक घरी गेले पाहिजे आणि ती सविस्तर चौकशी करून त्यांनी ते मतदान नोंद केली पाहिजे, एवढीच विनंती करतो साहेब। जो हा निर्णय आता शासनानं आणलेला आहे, जो घरोघरी जाऊन सर्वे करायचा आधार कार्डाच्या आधारावर, तर जे अधिकारी नेमलेले असतात त्याच्या शिक्षक असू किंवा कुणी अधिकारी असू त्यांनी सदर व्यक्तीच्या त्या मतदाराच्या त्या आधार कार्डाच्या घरी जाणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी या ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर राहणारे लोक आहे, शेतकरी, त्यांना ती माहिती होत नाही। ही कुठेतरी एक ठिकाणी येऊन एक 10-5 मिनटं का तास अर्धा तास बसायचं, थोडक्या लोकांना ती माहिती द्यायची, ती माहिती संबंधितांना झेरॉक्स काय करायची गरज पण आणि झेरॉक्स ते वगैरे घेऊन फोटो लावा असं तसं तुम्ही काय कंपनी करायचं ना।
झेरॉक्स काढायला आता बरोबर आहे. वावरातून कुठे जायचे बिगर लाईट नसेल पाय जायचे झेरॉक्स काढून आणून द्यायचे हां जर तुमच्याकडे यादी आहे तुमच्याकडे जर पुरावा आहे तर तुम्ही त्याच्यावर सर्वे केला पाहिजे ना तो खरं आहे. काय पळा लावण्यात माझ्या आम्ही मतदान करतो पैसे घेऊन मतदान नाही करीत आजही तुम्हाला 10 रुपयाची झेरॉक्स काढायसाठी घरात 5 मतदान आहे माझ्या 50 रुपये झेरॉक्स 50 रुपयाचं पेट्रोल 2 तास घालवायचे कामधंदे सोडून कशासाठी पाहिजे तुमच्याकडे जर पुरावे सगळी यादी आहे हा मग त्याच्यावर सर्वे करा ना तुम्ही कशाला पळायला होते शाळेत जायचं नाशिकला सर गेले आमच्या सरपंचाला काल गेलो म्हणजे शिक्षक नाशिकला गेले गेले आम्ही कामधंदे सोडून 2 तास बसलो शाळेमध्ये जाऊन शिक्षक येणार 11 वाजता मग ते दप्तर उचकणार मग आम्ही लाईनशीर उभं राहायचं हा त्याच्यानंतर 2 वाजता त्यांची सुट्टी जेवायला बाकीच्या महिलांनी 3 तास धुणे द्यायचे वाटे खायचं सोडून तिथे बसायचं वाटपात हा सर्वे करणे चुकीचं आहे प्रत्येकाच्या घरी येऊनच सर्वे झाला पाहिजे आणि झेरॉक्सची काही गरजच नसली पाहिजे त्याच्यासाठी याकरता जे शासकीय कर्मचारी नेमलेले आहेत आणि त्यांच्यावर जे असणारे वरचे जे अधिकारी आहेत माननीय तहसीलदार साहेब यांनी याची दखल घ्यायची आणि यांना संबंधितांना त्यांच्यावर कारवाई करून त्यांना हे घरोघरी जाऊन सर्वे करायचे काम द्यायचे एवढंच आमच्या ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे.